मतिमंद मुलाला अमानुष मारहाण, आरोपीला तत्काळ अटक करण्याची पालकांची मागणी। अशोकनगर भागात एका मतिमंद मुलाला अमानुषपणे मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित मारहाण करणाऱ्या आरोपीला तत्काळ बेड्या ठोकण्याची मागणी पीडित मुलाच्या पालकांनी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगा हा जन्मजात मतिमंद असून धार्मिक कार्यक्रम मिरवणूक दरम्यान काही अज्ञात व्यक्तीने त्या शेतात नेत मुलाला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली। या डोक्यात 5-1 टाके पडले असून मुलाच्या अंगावर ठिकठिकाणी वळ उमटले असून त्याला मानसिक धक्काही बसला आहे। मारहाण झाल्यावर संशयित आरोपीने तेथून पळ काढला। या प्रकरणी पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मात्र घटना घडून 23 दिवस होऊनही आरोपी मोकाट असल्याने संशयित आरोपीला त्वरित पकडावी अशी मागणी संतोष साबळे पालकांनी केली आहे। नमस्कार, माझं नाव संतोष नाथा साबळे। माझा भाऊ ज्ञानेश्वर नाथा साबळे हा मतिमंद असून याचं वय वर्ष 41 आहे। सदर घटना 21 जानेवारी रोजी विष्णू पुराण चालू असताना माझ्या भावाला मक्याच्या शेतात घेऊन जाऊन बेदम मारहाण केली। डोक्याला त्याच्या 4 टाके आहे आणि सदर व्यक्ती ही मतिमंद असल्यामुळे त्याला नावगाव काय सांगता येत नाही व्यक्तीचे। तर कृपया करून नाशिकच्या आयुक्तांनी त्याच्यावर कार्य करावी, कठोर कार्य करावी अशी माझी विनंती आहे। सदर घटना ही पोलीस स्टेशनला 21 जानेवारी रोजी दाखल केली आहे आणि गुन्हा नोंदवलेला आहे, परंतु पोलिसांनी अजून कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कार्यवाही झालेली नाही। तर आमची हीच विनंती आहे का ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना कठोर शिक्षा होईल अशी नाशिक आयुक्ताला मी विनंती करतो का त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही। तर नाशिक आयुक्तांनी कृपया करून त्यांना कठोर शिक्षा करावी अशी माझी विनंती आहे। मारहाण खूप बेदम केलेली आहे। पाठीवर अक्षरशः वळ मावत नाही एवढं मारहाण केली आहे। अक्षरशः त्याच्या प्रायव्हेट पार्टवर सुद्धा मारहाण केलेली, त्याला पोटाला इकडे तिकडे डोक्याला पण 4 टाके आहे। कृपया याच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे अशी आमची विनंती आहे। आणि सदर व्यक्ती 4 व्यक्ती इसम पुन्हा परत आले होते त्याला, परंतु तो पळून आला घरी, त्याच्यामुळे आम्हाला कळालं आहे। त्याच्यामुळे आम्ही त्याचा शोध घेतो आहे आणि कृपया पोलिसांनी पण शोध घ्यावा।